तर आज आहे इंदोरमध्ये आमचं चौथा आणि शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी दोन सर्वात महत्त्वपूर्ण काम करायचे आहेत. एक सर्वात पहिला माझं आणि रुद्राणीचं राहिलेलं 10वं ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वर करायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरून जाऊन आल्यानंतर संध्याकाळी 56 मार्केटला सराफा बाजारला, जे की आपलं राहिलेलं आहे. चला आता इंदोर टू ओंकारेश्वरची जर्नी कशी असेल आपण डिस्कस करूया. सकाळी 6 वाजलेले आहेत. 6 वाजता आम्ही जर्नी स्टार्ट करणार आहोत, जेणेकरून आम्हाला दुपारी 2 वाजता परत यायचं. सो आम्ही सकाळी 6-6:30 वाजता इंदोरवरून निघालो होतो ओंकारेश्वरसाठी. सो इंदोर टू ओंकारेश्वर अराउंड 65 to 70 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि इंदोरवरून जेव्हा तुम्ही ओंकारेश्वर साईडला येता ना, तर पहिले 30 ते 35 किलोमीटर घाटाचा एरिया असतो. ओके, सो तिथं जर एखादा एक ऍक्सिडेंट झाला तर ट्रॅफिक जाम व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आम्ही इंदोरवरून निघाल्यानंतर कुठे थांबलो नाही, फटाफट आम्ही आमचा प्रवास केला. 40 किलोमीटर्स आल्यानंतर ओंकारेश्वर साईडला इथं तुम्ही बघू शकता बलराज रेट्रीट नावाचं एक हायवेवर हॉटेल आहे. तिथं आमचं आत्ताचं एक 30 ते 40 मिनिटाचं छोटंसं हाल्ट आहे. तिथं नाश्ता वगैरे करणार आणि इथून या स्पॉट पासून जो ओंकारेश्वर आहे ते 27 किलोमीटर दूर आहे. सो भूक लागली होती, थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे घेऊ. चला सगळे फॅमिली मेंबर्स, म्हणजे आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं आम्हाला की त्याला इथं आणण्यासाठी ड्रायव्हरला मोफत जेवण वगैरे आहे. त्यांचं कामच आहे. हॉटेलवाल्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथं आणा, तुम्हाला फुकट जेवण. आणि म्हणजे सर्व जसं ट्रॅव्हल्समध्ये असतं, ट्रॅव्हल्स हॉटेलवर थांबतात, त्यांना फुकट जेवण आणि कस्टमर कडून पैसे घेतात, तशाच पद्धतीचं आहे. सो हाईप तर खूप जास्त आहे, कारण येणं 40 किलोमीटर पासूनच यांचे बॅनर वगैरे लागलेले आहेत. फक्त आता टेस्ट करूया ती टेस्ट कशी असेल. ओके चला बघ. सो फायनली आता सकाळचे वाजलेले आहेत करेक्ट 9:45 आणि आम्ही जस्ट आत्ता पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वरला. पोहोचल्यानंतर पार्किंगमध्ये जेव्हा आपण बाहेर निघता, इथं तुम्हाला शेगावचं गजानन महाराजचं संस्थान दिसेल. हे सेम मी तुम्हाला आमच्या त्र्यंबकेश्वरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शो केला होता. सो फायनली आता मंदिराच्या बाहेर जे छोटे मोठे दुकानं आहेत तिथं आम्ही आलेलो आहोत. आता इथून आम्ही दर्शन करायला जाणार. ॲज ऑलवेज आतापर्यंत जेवढेही ज्योतिर्लिंग आपण बघितलं होतं, प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्हाला अशा प्रकारची दुकानं सापडतील. इथं सुद्धा सेम याच प्रकारची दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्या अगोदर मी तुम्हाला महादेवाचं मूर्तीचे दुकान दाखवलं होतं की मोठ्या प्रमाणावर महादेवाच्या मूर्त्या होत्या. तसेच सेम छोटे जे शॉपिंग अट्रॅक्शन असतात, जे फिमेल्सला घरगुती पूजेचे सामान वगैरे असते, हे सर्व दुकान इथं आहेत. आणि ब्राह्मण भोजनालय पण आहे इथं, प्युअर व्हेज. पण आमचं ऑलरेडी तिथं नाश्ता झालेला आहे. सो टाइम वेस्ट न करता आम्ही दर्शनाला जाणार आहोत. अँड आम्ही आता जाता एकाला विचारलं होतं की
एक्झॅक्ट दर्शनासाठी किती वेळ लागत आहे. सो गर्दी नाहीये, आज तर संडे मॉर्निंग आहे, जास्त गर्दी नसायला पाहिजे, बट तरी सुद्धा मिनिमम 2 तासाचा वेळ आपल्याला लागेल. ओके, सो टाइम वेस्ट न करता अगोदर दर्शन करूयात, मग त्याच्यानंतर आपण जाऊयात नर्मदा परिक्रमा करण्यासाठी. ओके, त्यानंतर नर्मदा परिक्रमासाठी आपण जाऊया. याच्या अगोदर माझं आणि रुद्राणीचं आत्तापर्यंत 9 ज्योतिर्लिंग झालेले आहेत आणि आज भोले बाबाच्या कृपानं माझं आणि रुद्राणीचं सोबत 10वं ज्योतिर्लिंग आहे, ते म्हणजेच ओंकारेश्वर. जेव्हा पण ओंकारेश्वर येतं किंवा ऑनलाईन तुम्ही इमेजेस वगैरे बघता, तुम्हाला हा मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल इथे. ओके रुद्राणी, इथे एक फोटो घेऊ. ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की भगवान शंकराने इथे स्वतः ओम ध्वनीच्या रूपात दर्शन दिले, म्हणून ओंकारेश्वर प्रसिद्ध आहे. शिवपुराणानुसार एका ऋषीच्या तपामुळे प्रसन्न होऊन भगवान शंकराने इथे स्वतः प्रकट होऊन ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. ओंकारेश्वर मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंग ओम या अक्षराच्या आकारासारखा बेटावर स्थित आहे. ओंकारेश्वरचे दर्शन केल्यामुळे पापांचा नाश होतो, मोक्ष प्राप्ती होते आणि शांतीची अनुभूती मिळते. नर्मदा स्नान आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे पूजन अत्यंत पुण्यकारक मानले जाते. ओंकारेश्वर हे नुसते ज्योतिर्लिंग नसून ओंकाराच्या स्वरूपातील परमशिवाचे स्थान आहे. येथील यात्रा मनाला आध्यात्मिक उन्नती आणि आंतरिक शांतता देते. त्याचबरोबर ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश येथील खांडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मंदाता बेटावर वसलेले आहे. तो जेव्हाही तुम्ही मध्य प्रदेशला व्हिजिट कराल किंवा इंदोरला जाल, इंदोरपासून काही अंतरावरच उज्जैन आणि ओंकारेश्वर आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. या पुलावरून आता आपण आलो होतो अँड इथं कनेक्ट झाल्यानंतर ही दर्शनाची रांग आहे. तुम्हाला चप्पल सोडण्यासाठी तिथं पण एक जागा आहे, नसेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, समोर सोडू शकता. नंतर तिथून आपल्याला दर्शन केल्यानंतर खाली जायचं आहे नर्मदा परिक्रमा. ये है माँ नर्मदा, हर लहर में बसती है एक गहराई, जो बाहर से शांत है पर भीतर से एक पवित्र स्पंदन लिए हुए बहती रहती है. और इन्हीं पवित्र लहरों के बीच ओम के दिव्य नाद से जन्मा ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगों में से एक, जहाँ शिव स्वयं विराजते हैं. यहाँ शिव केवल एक मूर्ति नहीं, यहाँ शिव एक अनुभव है, शांति है, तप है और भक्ति की परम सीमा है. हम आए हैं मन की हलचल को मौन में बदलने के लिए, नर्मदा के किनारे बैठकर खुद से एक बार फिर मिलने के लिए. यहाँ हर दृश्य, हर लहर कोई कहानी कहती है, कभी शिव की, कभी नर्मदा की और कभी हमारी आत्मा की. ये सिर्फ यात्रा नहीं है, यह एक अनुभव है ओंकार से एकाकार होने का. सो फायनली आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहोत ओमलेश्वरला. ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी तुम्हाला तसं त्या ब्रिजवरून यावं लागेल किंवा
या साईडनं येऊन या घाटावरून अशाच प्रकारची बोटी करून 50 रुपये देऊन या साईडला यावं लागेल. सो आम्ही सर्वात पहिले काय केलं होतं, त्या साईडनं चलावर त्या ब्रिजनं वर गेलं, वर ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन केलं आणि मग हे जे स्टेअर्स दिसत आहेत इथून खाली येऊन बोट केली, 50 रुपयाची बोट पर पॅसेंजर. आणि या बोटनं आता वापस आम्ही इथून जात आहोत ममलेश्वरच्या मंदिराच्या ठिकाणी. हे माँ नर्मदा, हे भगवान भोलेनाथ, इस पवित्र जल से मैं अपनी अर्धांगिनी पर आशीर्वाद बरसा रहा हूँ. हमारे रिश्ते में हमेशा विश्वास, प्रेम और सम्मान बना रहे. जैसे आपकी ये लहरें शांत है, वैसे ही हमारे जीवन में सुकून बना रहे. हमारे बीच कोई गलती हो तो इस पावन जल से धुल जाए और हमारे साथ ही कि ये नाव जीवन भर यूं ही बनती रहे. बस आपसे इतनी ही प्रार्थना है. हर हर महादेव. बस इसकी ये मुस्कान ऐसे ही बरकरार रहे. सिक्का डाल दो, पकड़ोगे? 10 का डाल रहा हूँ. क्या? शाबाश शाबाश. इथून आता आपल्याला ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन झालं. इथून आल्यानंतर बोटीनं 50 रुपये देऊन आल्यानंतर हे जो व्हाईट मंदिर दिसतंय याच्या बॅकच्या साईडला एंट्रन्स आहे ममलेश्वर मंदिराचं. जोपर्यंत तुम्ही ममलेश्वर महादेवाच्या मंदिराचं दर्शन करत नाही तोपर्यंत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग यात्रा संपूर्ण होत नाही. ओके, चला. ओंकारेश्वर महादेव मंदिरानंतर नेक्स्ट आहे ममलेश्वर मंदिर. हे तुम्ही बघू शकता. चला. आज का दिन अध्यात्म और आस्था से भरपूर रहा. ओंकार स्वरूप के दर्शन से जो शांति मिली है और ममलेश्वर के चरणों में जो अपनापन महसूस हुआ है वो शब्दों में नहीं बयां किया जा सकता. अब हम लौट रहे हैं अपनी अगली मंजिल की ओर, लेकिन दिल में शिव की भक्ति और नर्मदा माँ की कृपा समेटकर. प्रार्थना यही है, ये यात्रा नहीं, एक स्मृति बनकर हमारे साथ हमेशा रहे. जय ओंकारेश्वर, जय माँ नर्मदा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आता महाकाल मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहोत.